त्यातली बुद्धी समजावी आणि बोलता बोलता काही चुकलं हुकलं असेल तर उदात्त अंत करणारे मज पामरास आपण माफ करावं ही आपल्यासमोर विनंती करून माझ्या वक्तव्याला मी सुरुवात करतो. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मित्रांनो, बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची महती काय होती. भावसार सरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ मंदिर असलं पाहिजे. मी म्हणतो खरोखर असलं पाहिजे. एखादी बखड जागा जर असेल तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलं गेलं पाहिजे. कारण की शिवाजी महाराजांचे विचार ऐकल्यानंतर जर आपल्यामध्ये काही विचार परिवर्तन होत असतील, अंगामध्ये रक्त संचारत असेल, तर अशा विचारांचं मंदिर असणं गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही शाळेमध्ये महाभारत शिकवतात, रामायण शिकवतात, शिवचरित्र जर शिकवलं तर आजच्या आमच्या मुलांना शिवाजी महाराज कळतील की छत्रपती शिवाजी महाराज 1630 पासूनचा इतिहास बघा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठीशाही संपल्याचा इतिहास बघा. 1818 मध्ये मराठीशाही पुढे संपुष्टात आली. परंतु त्या कालावधीमध्ये जर आपण अभ्यास केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जे कार्य आहे, संभाजी महाराजांनी जे केलेलं कार्य आहे, ते कार्य जर डोळ्यासमोर ठेवलं तर खरोखर वाटतं की आपण कुणाची औलाद आहे. आपण सिंहाची औलाद आहे, परंतु आपण त्यांना जाणून कधी घेतलं नाही. मी म्हटलं देऊळ जर बनवलं तर देवळात निदान या महाराजांची रोज पूजा तरी होईल. पूजा करणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्या दिलेल्या कार्याने, त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपण इथे आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस तलवार उचलली नसती तर मोगलांनी काय केलं असतं? संपूर्ण भारत हा मुस्लिम झाला असता. पण जगातली ती एकमेव आई की जी गर्भवती असताना, आपण म्हणतो ना गर्भसंस्कार करतात की नाही? गर्भसंस्कार का करतात? ज्यावेळेस गर्भसंस्कार केले जातात त्यावेळेस जी माता गर्भवती असते तिला पोथी पुराण वाचायला दिला, त्याचा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, इतिहास सांगितला जातो. हे त्यावेळेस व्हायचं. आता तसं होत नाही. ती गोष्ट कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना अंगावरती शहारे येतात, तो खरा सैनिक. कारण की इतिहासामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज काही मर्यादितच सांगितले गेलेले आहेत. अफजल खानाचा वध, मित्रांनो, एका दिवसाची गोष्ट आहे का अफजल खानाची वध करणं? नाही. ज्यावेळेस अफजल खानाने विडा उचलला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत तुमच्याकडे घेऊन येईल, त्यावेळेस ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली तर महाराज घाबरले नाही. महाराज म्हटले अनेक संकट येतील, अजून येतील, त्या संकटावरती मात करणं हा मराठ्यांचा धर्म आहे. त्या संकटावर तरी मला मात करता नाही आली, परंतु जे माझे मावळे आहेत ते पुढे माझं कार्य चालू ठेवतील. माता जिजामाताही घाबरली नाही. माता जगदंबेच्या समोर गेली आणि म्हणाली, माता जगदंबे, तुझाच बाळ समजून मी आता त्याला सोडलेला आहे. आमचं रक्षण करणं आता तुझ्या हाती आहे. एखादी मातेने असं म्हटलं असतं का आपल्या मातेने? नाही नाही, जाऊ नको, देऊन टाक, तुला काय गरज चालली? परंतु त्यावेळेस राजमाता जिजाऊने तसं केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान निघाला. फौज किती? 40,000. 40,000 फौज घेऊन ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना बोलवलं, मावड्यांना बोलवलं की आपल्याकडे फौज किती आहे? म्हणजे महाराज मोजून सांगतो तुम्हाला. होय, सकाळी पहाटच्या परी मला सांगावं की आपल्याकडे फौज किती आहे. त्यावेळेस महाराजांसमोर सेनापती येतो आणि म्हणतो की आपली फौज फक्त 6,000 आहे. 6,000च्या वरती भरणार नाही. आणि अफजल खानाची फौज 40,000. 40,000 फौज घेऊन अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघालेला आहे. शिवाजी महाराज म्हटले काही गरज नाही, काय घाबरायचं नाही. ते 40,000 आहेत तर आपण किती आहेत? 6,000 आहेत. आपल्या सर्व सैन्यांना एकत्रित केलं आणि सैन्यांना सांगितलं की आजपासून जोपर्यंत अफजल खान इथपर्यंत येत नाही
त्या दिवसाची आपली रणनीती ठरणार आहे. रणनीती ठरणारे देखील मंत्रिमंडळ शिवाजी महाराजांजवळ होतं. आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचे विरोधक मुस्लिम होते, तसं नाहीये. बरेचसे मुस्लिम शिवाजी महाराज समर्थक होते. शिवाजी महाराजांचे वकील कोण? हैदर अली. तोफखान्याचा प्रमुख कोण? मुसलमान. अशा सर्व सवंगडांना एकत्रित केलं आणि अफजल खान येत आहे सांगितलं आणि त्यांनी 1 वर्षापासून रणनीती आखण्यास तयार झाले. अफजल खानाची फौज 40,000 आहे आणि या 40,000 फौजच्या समोर 6,000 फौजांनी कसं पुढे जायचं? तर सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी सांगितलं की एक काम करा, अफजल खानाचा जो हत्ती आहे त्या हत्तीला कशाही प्रकारे मारण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मावळे खूप हुशार. आज मराठ्यांमध्ये एवढे 101 मावळे असे होते, सेनापती असे होते की ते अचूक माहिती द्यायचे. तुमचा मोबाईल तरी तुम्हाला अचूक माहिती देणार नाही, परंतु त्यावेळेची गोष्ट बघा. अफजल खान कुठून निघतोय शिवाजी महाराजांपर्यंत बातमी 1 मिनिटात कळाली. मग काय, अफजल खानाचा हत्ती विष देऊन मावळ्यांनी मारून टाकला. जेव्हा एखादी सेनापती युद्धासाठी निघतो आणि त्याचा जर हत्ती मारला जातो, हा त्यावरचा खूप मोठा अपशकुन. आणि जसं अफजल खानाला समजलं की माझा हत्ती मारला गेला, अफजल खान 50% हारला. कारण की ज्या हत्तीवरती स्वार होऊन तो युद्धाला जातो तोच हत्ती मारला गेला. कसा मारला गेला त्याला कळालंच नाही. तरी सुद्धा अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघालेला आहे. मग शिवाजी महाराज म्हणतात की अफजल खान ज्या दिशेने येत आहे त्या दिशेने गनिमी काव्याने त्याची फौज कमी करण्याचं काम करा. ज्या मार्गाने ते येत आहे तिथे तुकड्या तुकड्यांनी त्याच्यावरती आक्रमण करा. मित्रांनो, जसा अफजल खान निघतो फौज घेऊन, पूर्ण सह्याद्री पर्वतामध्ये आपले मावळे फैललेले असतात आणि तो जसा पुढे चालत येत असतो तसतसे त्याचे मागचे सैनिक मराठे कमी कमी करत चाललेले असतात. अफजल खानाला कळालं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य आपले सैनिक कमी करत आहेत. पण तरी सुद्धा त्याला वाटलं की आपण शिवाजी महाराजांना मारणार आणि पकडणार. परंतु 1 वर्षापासून शिवाजी महाराजांनी रणनीती आखलेली होती की अफजल खानाला कसं संपवायचं. एका दिवसामध्ये होत नाही की अफजल खान आला भेटीला आणि शिवाजी महाराज गेले आणि मारला आणि त्याला मारलं, असं एका दिवसात ठरलेलं नव्हतंच. भेटण्याची वेळ आली. ज्यावेळेस भेटण्याची वेळ आली त्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा फौज किती होतं? फक्त 20,000. 20,000 फौज. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज संदेश पाठवतात की तुमची फौज इथून दूर असली पाहिजे आणि मी फक्त माझे निवडक 10 मावळे सोबत घेऊन येईल. तुम्ही देखील तुमचे 10 मावळे, तुमचे 10 सैनिक तुमच्या सोबत असावे. ठरल्याप्रमाणे अफजल खानाची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरते. पण शिवाजी महाराज म्हणतात, आपल्या सैन्यांना सांगतात की माझ्यासोबत निवडक फक्त 10 सैनिक मी घेणार. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काही तानाजी मालुसरेला नाही घेतलं, बाजी प्रभूला नाही घेतलं, यशोजीला नाही घेतलं, संताजीला नाही घेतलं, की ज्यांचे नावं तुम्ही इतिहास ऐकलेत अशा कोणत्याच सेनापतीला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटीसाठी निवडलं नाही. का? कारण बाजी प्रभू, तानाजी एकापेक्षा एक बहादर, पण त्यांना नाही घेतलं. शिवाजी महाराजांना माहिती होतं की या युद्धामध्ये आणि माझ्या सोबतीला कोण चाणाक्षपणे काम करेल आणि कोण चाणाक्षपणे ते युद्ध जिंकेल, अशाच मावळ्यांना सोबत घेतलं. त्याच्यामध्ये जीवामा आला होता, संभाजी कावरे होते, असे 10 सैनिक घेतले आणि भेटण्याची वेळ ठरवली 12:30 वाजता दुपारचे. आता 12:30 वाजताच का? 12:30 वाजता सूर्य माथ्यावरती असतो आणि सूर्य माथ्यावरती असल्याने सूर्यकिरण मध्यभागी पडतात आणि प्रतापगडावर उतरताना शिवाजी महाराजांना दिसलं पाहिजे की अफजल खानाची फौज काय हालचाल करत आहे. 12:30ची वेळ ठरलेली असते. बरोबर शिवाजी महाराज 11:30ला किल्ल्यावर खाली उतरतात आणि भेटीची वेळ असते 12:30ची, परंतु उतरता उतरता 2:30 वाजलेले असतात. शामियानामध्ये शिवाजी महाराजांची वाट पाहत कोण बसले? अफजल खान. अफजल खानाने कधी शिवाजीला पाहिलेलंच नव्हतं,
फक्त ऐकलेलं होतं. इतिहासात आपल्याला काय सांगितलं, शिवाजी महाराज आले, खाली उतरले, त्यांनी असं झालं तसं झालं, बस एवढंच. परंतु शिवाजी महाराजांचं नियोजन बघा, एका वर्षापासून अफजल खानाला मारायचं कसं हे नियोजन होतं. आपण जर आपल्या आयुष्यात कुठलंही नियोजन केलं, घर आपोआप बांधलं जातं का? घर बांधायला कमीत कमी 1-1.5 वर्ष तर लागतोच की नाही? तसं नियोजन शिवाजी महाराजांचं होतं की कोणताही किल्ला जिंकताना, कोणतीही स्वारी करताना पहिले त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि मोगल याच्यात गाफीलच राहायचे. शिवाजी महाराजांनी जेवढ्या स्वाऱ्या केल्यात, या गनिमी काव्यानेच केल्यात, पण कशा केल्यात? नियोजनबद्ध पद्धतीने केल्यात. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना अफजल खान बघतो आणि 5.5 फुटाचा मुलगा बघितल्यानंतर अफजल खान जोरदार हसायला लागतो. हा 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 हा, हो शिवाजी, तो आप हो शिवाजी. हा मित्रांनो, ज्यावेळेस गडाच्या खाली उतरत असताना बघा, शिवा शिंपी देखील त्यांच्या सोबत असतो. सांगायला विसरलो मी. खाली उतरत असताना शिवा शिंप्याला तो म्हणतो, शिवा, तुझ्याकडे कात्री आहे का रे? काय म्हणते शिवाजी महाराज, तुझ्याकडे कात्री आहे का? शिवा शिंपी गोंधळून जातो. आता कात्रीने काय अफजल खानाला मारायचंय का? पण शिवाजी महाराज म्हणतात, नाही नाही, तुझ्याकडे कात्री असेल तर माझी दाढी इतकी बारीक कर, जरी अफजल खानाने मला मिठी जरी मारली तरी तो माझी दाढी धरू शकत नाही. होऊ शकतं की त्या ठिकाणी माझी दाढीच मला दागा देऊन गेली तर. एकदम बारीक दाढी तो शिवा शिंपी करून देतो. परत उतरताना खाली उतरताना प्रत्येकाला सांगितलं जातं की बघ, मी ज्यावेळेस अफजल खानाला मध्ये शामियानात भेटायला जाईल, त्यासोबत माझ्यासोबत फक्त जिवा असेल, जिवा महाला. आणि संभाजी काऊरला सांगितलेलं असतं की शामियानाच्या बाहेर तू उभा असायचा. बघा, सोबत कोण येईल आणि बाहेर कोण उभं राहील, किती नियोजन आहे. त्यावेळेस तानाजीला पण घेऊन येऊ शकले असे शिवाजी महाराज, पण नाही. जिवा महालाला आतमध्ये घेतलं आणि संभाजी काऊरला बाहेर ठेवलं. जसा संभाजी काऊर बाहेर उभा असतो, त्याची नजर काय बघा, प्रत्येकाचं ठरलेलं होतं की ज्या वेळेस मी अफजल खानाला भेटेल तर जिवा, तू आमच्याकडे बघायचं नाही, तू आमच्याकडे बघायचं नाही, मी काय बोलतो तेही बघायचं नाही. तुझं लक्ष फक्त एकच असलं पाहिजे, सय्यद बंडाकडे. तू कुणाकडेच बघायचं नाही. आणि संभाजी काऊरला सांगितलेलं असतं की आतमध्ये काय चाललंय आणि बाहेर काय चाललंय बघायचं नाही, फक्त दरवाजात बाहेर कोण येतं तेवढंच तू बघायचं. आणि बाकी 8 सैनिकांना देखील तसं ठरवलेलं असतं की कोणती गोष्ट घडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. भेटीची वेळ ठरते आणि शिवाजी महाराजांना आलिंगन अफजल खान मारतो. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे की शिवाजी महाराज त्याचा कोथळा काढतात. पण जसा शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला तर अफजल खानाचा वकील, बघा आपलेच गद्दार कसे असतात, ही इतिहासाने कधी सांगितलं नाही, लिहिणार पण नाही. अफजल खानाचा वकील असतो कृष्णा भास्कर कुलकर्णी. जसा शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतो, तोच कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवाजी महाराजांच्या जिरेटोपवरती पहिला वार करतो. जिरेटोप फाटतो आणि जसा जिरेटोप फाटतो, शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकं छाटलं. त्या ठिकाणी जसं त्याचं मुंडकं छाटलं, अफजल खान खाली पडला. सय्यद बंडा धावत आला. सय्यद बंडाचं लक्ष शिवाजी महाराजांवरती होतं, पण जिवा महालाचं लक्ष सय्यद बंडावरती. जसा तो पट्टा काढणार तसाच जिवा महाराज त्याचा हात तिथंच कापला. ठरल्याप्रमाणे बघा, कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचं मुंडकंही छाटलं शिवाजी महाराजांनी. आणि जसे ते बाहेर निघाल्यानंतर जिवा महाला शिवाजी महाराज आणि 9 सैनिक वरती गडावर जायला निघाले. आणि मागे वळून पाहतात, शिवाजी महाराज सैन्य मोजायला लागतात. अरे आपण तर 10 होते, 9च कसे, कोण कमी आहे? तर म्हणतात की संभाजी काऊर कमी दिसतोय. कुठे गेला तो? त्याचा घात झाला का? बघा केवढा मोठा राजा, पण आपल्या सोबतीला आलेल्या देखील सैन्याचं लक्ष ठेवतो. कुठे गेला? बघा त्याला लवकर, बघा त्याला लवकर. त्यावेळेस 5 ते 10 मिनिटात संभाजी काऊर देखील वरती गडावर पडत येत असतो. आणि मग शिवाजी महाराज त्याच्यावरती रागावतात की आपलं तर काही ठरलं नव्हतं, तू कुठं थांबला होता? तो काय म्हणतो माहितीये?
राज, तुम्ही तर अफजल खानाचा वध केला, पोटाचा कोथळा काढला, तो खाली कोसळला. मी यासाठी थांबलो होतं की कोथळा काढल्यानंतर देखील तो शैतान जर जिवंत राहिला, राज मी मागे यासाठी थांबलो होतो, मी त्याचा मुंडकच कापून घेऊन आलोय बघा म्हणे. अफजल खान कसंही केलं तर मारला गेला पाहिजे म्हणून मी मागे थांबलो होतो. शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, अरे वेड्या, आपलं असं काही ठरलं नव्हतं, आणि ज्या वाघ नखाने मी त्याला मारलेला आहे तिथं जहरीला विष लावलेलं होतं, तो काही करून अफजल खान वाचणारच नव्हता म्हणे. राज, माझ्या मनात शंका होती, ते शैतान वाचलं तर पुन्हा आपल्यावरती हमला करल, म्हणून मी त्याचं डोकंच कापून आणलं म्हणे. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात, जिथून डोकं कापून आणलं जाऊन तिथेच ठेव. आणि ही बातमी ज्यावेळेस माता जिजाऊंना कळते त्यावेळेस माता जिजाऊ शिवबांना म्हणते, संकट संपलेलं आहे, अजून आपल्याला बरंच काही करायचं आहे, पण त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजल खानाची समाधी बनवण्याचे काम तुझंच आहे. बघा, आपल्या दुश्मनाची समाधी देखील शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातच बनवली, पण त्या ठिकाणी कृष्ण भास्कर कुलकर्णाची समाधी का बनवली नाही? त्यालाही तर मारलं होतं ना. गद्दारांसाठी शिवाजी महाराजांकडे काहीच हे नव्हतं. इतिहास कधीच तुम्हाला कृष्ण भास्कर कुलकर्णी सांगणार नाही, लिहिणारे तेच आहेत आणि वाचणारे आपण येडे आहेत. शब्द थोडा टोचत असेल, परंतु इतिहासामध्ये जर आपण डावून बघितलं ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा एवढंच सांगितलं. पण जीवाचं आणि शिवाचं नातं काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर जीवा महाला म्हणून एक पुस्तक आहे खेडेकर साहेबांचं, ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर म्हणाल की शिवाजी महाराजांकडे असे मावडे होते की जे स्वतःचा जीव ओवाळायला तयार होते. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे म्हणे. तुम्हाला अजून इतिहास जर बघायचा असेल, ऐकण्यामध्ये आपल्याला थोडंसं बोर वाटतं. पावनखिंड पिक्चर लागलेला आहे पांडुरंग टाकीमध्ये. पावनखिंड पिक्चर जाऊन बघा की त्या ठिकाणी बाजीने काय केलेलं आहे. शिवा शिंपी पन्हाळगडाच्या वेळामध्ये शिवाजी महाराजांचा वेश धारण करून सिद्धी जोहरच्या ताब्यात गेला. इतकं हुबेहूब वर्णन केलेलं आहे. मी त्यांची कादंबरी वाचली, ती कादंबरी ज्याने लिहिली त्यानेच तो पिक्चर प्रोड्यूस केलेला आहे. त्याच्यामुळे मी पिक्चर तर नाही पाहिला, पण सांगू शकतो, कारण की जे लिहिलंय तेच त्याने दाखवलंय की जोपर्यंत 5 तोफांचा वार पुढे आवाज पुढे येत नाही तोपर्यंत बाजीने बाजी खिंड लढवली. हो, दोघे सख्खे भाऊ, पुरे बांधल सेना आज शिवाजी महाराजांच्या मागे होती. आणि ज्या वेळेस शिवा शिंपी हा शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून सिद्धी जोहरच्या तावडीत गेला, त्यांचं एक संभाषण आहे की दोघेचे दोघे पालखीने पन्हाळगडाच्या खाली येत होते. सोबत बाजी होता, यशाजी होते, पुरे बांधल सेना होती. आणि ज्या वेळेस शिवा शिंप्याला दुसऱ्या पालखीत जायचं असतं त्यावेळेचं संभाषण बघा. तरी शिवाजी महाराज त्याला म्हणतात की शिवा, माझ्यासाठी कशाला तू जीव टाकतो, आणि मला माहिती तिथं गेल्यानं तुझं मरण फायनल आहे. असू दे, चल माझ्यासोबत, कसंही आपण विशालगडाकडे निघू आणि मध्ये जर काही झालं तर आपण सगळेच लढू. माझ्यासाठी कुणीच मागे थांबायचं नाही. शिवाजी महाराज अक्षरशः पालखीच्या खाली उतरून पायी चालायला लागतात. पायी चालायला लागल्यानंतर बाजी प्रभूच त्यांना अडवतात, राज असा हट्ट करू नका, बापाच्या नाताने मी तुमच्यावरती रागवतो. आणि शिवाजी महाराजांची कट्यार ओढतात, तुम्ही इथून जातात की हा कट्यार मी माझ्या छातीत घालू. बाजी प्रभू शिवाजी महाराजांना रागवून बोलतात. त्यावेळेस शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीत बसून पुढे जायला निघतात आणि शिवा शिंपीला म्हणतात की कदाचित आपली भेट होईल हे मला वाटत नाही. आणि शिवा शिंपी म्हणतो की राज, ज्यावेळेस मी तुमचे कपडे माझ्या अंगावरती घातले त्यावेळेसच मला वाटलं की मी शिवाजी आहे, आणि एक शिवाजी दुसऱ्या शिवाजीसाठी जीव देत आहे, याच्यापेक्षा मला मोठं दुसरं काय पाहिजे. ज्यावेळेस शिवा शिंपी शिवाजी महाराजांचे कपडे परिधान करतो तर अक्षरशः
त्याचं संपूर्ण शरीर हे असं थरथरत असतं की खरं शिवाजी महाराजांच्या सोबत मी उभा आहे का. आणि मारला जातो बिचारा. मारल्या गेल्यानंतर विशालगडावर गेल्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर शिवाय शिंप्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जातात. त्यांच्या आईच्या समोर जातात आणि शिवाजी महाराजांना एकटं येत असताना त्याची आई बघते, शिवाय शिंप्याची पत्नी बघते की राजा एकटं येत आहे आणि माझा मुलगा काही दिसत नाही. शिवाजी महाराज येत असतानाच त्यांना कळतं की माझा मुलगा हा रणांगणामध्ये वारलेला आहे. तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत नाही जोपर्यंत शिवाजी महाराज येत नाहीत. शिवाजी महाराज दारात येतात. शिवाय शिंप्याची आई म्हणते, अगं जा, राजा आलंय, त्यांचं औक्षण कर. ज्यावेळेस ती औक्षणचं ताट घेऊन येते त्या शिवाजी महाराजांना बोलायला शब्दही नसतात की जिचा मुलगा वारलेला आहे त्याचा संदेश घेऊन मी इथं आलेलो आहे आणि तीच आई, तीच पत्नी मला ताट घेऊन ओवाळत आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना सांगतात की आई मला माफ कर, मी तुझ्या मुलाला सोबत घेऊन येऊ नाही शकलो. ती आई काय म्हणते माहितीये, राजा मला जर 2 पोरं असतं तेही तुझ्यासोबत आता पाठवलं असतं. एक गेला तर काय झालं, स्वराज्यासाठी गेला, पण तू जिवंत आहे, तूच माझा मुलगा आहे. त्यावेळेस राजा म्हणतात की आई पुढच्या वेळी जर जन्म घेईल तर तुझ्या पोटीच घेईल. एवढा मोठा राजा त्या आईला म्हणतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं हे त्यांच्यावरचं जे प्रेम होतं हे प्रेम अद्भुत होतं. म्हणून शिवाजी महाराजांचे जीव ओवाळणारे लोक मावळे त्यावेळेस होते. प्रशांत खेडेकर साहेबांचे शिवचरित्र म्हणून एक पुस्तक आहे, तेही वाचा. आणि चांगल्या लेखकांचीच पुस्तकं वाचा, कारण की लेखक मार्केटला एवढे आहेत, एवढे विचित्रही लिहितात. शिवचरित्राचा मान कुणाला दिला तुम्हालाही माहिती, मला त्यात वादात शिरायचं नाहीये. पण खरा शिवाजी महाराज सांगणारा कोण? कारण की जो तो लेखक आपल्या आपल्या परीने आपल्या लेखणीत काय लिहून जातो ते लिहून जातो. परंतु पुरुषोत्तम खेडेकर आहेत, आई आव्हाड आहेत, यांचं चरित्र वाचा, शिवचरित्र. आणि काही वाचायची पुस्तकं घ्यायची गरज नाही हो, आता ऑनलाईन आहे. युट्यूबला जा, त्यांचं नाव टाका, पूर्ण क्लिप तुमच्या डोळ्यासमोर. आणि मला तरी वाटतं युट्यूब लवकर समजतं लोकांना. आध्यात्मिक क्लिप जर बघितलं, शिवाजी महाराज आहेत, बाणगुडे पाटलांचं भाषण ऐका, अमोल मिटकरींचं भाषण ऐका. मी तर ऐकतो ते, मी सकाळ जर फिरायला निघालो हेडफोन लावून तेच ऐकतो, मी गाणे गुन्हे नाही ऐकत. कारण की मला माहिती आहे वाचाल तर ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट. विचारांनी, बरं विचारांनी, तुम्ही म्हणाल पैशांनी नाही, अजिबात नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागचं एकच कारण आहे की माझ्या इथल्या प्रत्येक बांधवाने शिवचरित्र वाचलं पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक भगिनीने, एका बहिणीने, माझ्या भावाने ते वाचलं पाहिजे. कारण की शिवचरित्र वाचल्यानंतर पुढचे चरित्र आपल्याला आपोआप समजतात की आपण काय करतो. जयंती घेण्यामागचा माझा उद्देश तोच होता. आणि आपण इथे आलात, अजून 2-3 संदर्भ आहे, बोलू का? नाही, मला नाही वाटत तुमची ऐकण्याची मनस्थिती. मित्रांनो, शिवाजी महाराज आणि जिजामाता पुस्तकात आता कोणीतरी बोलला वक्ता की शिवाजी महाराजांचे खरे गुरु शिक्षण कोणी दिले? दादाजी कोंडदेवने दिले. हेच शिकवलं आपल्याला. मित्रांनो, दादाजी कोंडदेवचा आणि शिवाजी महाराजांचा कुठलाच संबंध नाहीये. त्या बाळासाहेब पुरंदरे त्या ठिकाणी काय लिहिलंय, किती विक्षिप्त लिहिलंय, ते जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल ते बाळासाहेब पुरंदरे मेला बिचारा तो. परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास विक्षिप्त करून सांगण्याचं कारण, आता बरेचसे फोटो मी बघितले की त्या फोटोंमध्ये शिवाजी महाराजांचे खरे गुरु, तर बाबाचं नाव काय, राज फोटोमध्ये आहेत ना ते? नाही, स्वामी समर्थ, रामदास स्वामी. रामदास स्वामीचं आणि शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही, कधीच भेट झाली नाही. शिवाजी महाराजांचे खरे गुरु होते संत तुकोबा महाराज. तुकोबा महाराजांच्या गाथा ऐकून जिजामातेने शिवाजी महाराजांना शिकवलं. संत तुकोबा महाराजांच्या गाथा ऐका तुम्ही, पण संत तुकोबा महाराज कोणी सांगत नाही. जगद्गुरु संत तुकोबा महाराजांच्या गाथा ऐका.
आता संदर्भ बघा की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते. तर राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागा भट्टाने पायाच्या डाव्या अंगठ्याने का केला? एवढा मोठा राजा आणि त्याचा राज्याभिषेक तुम्ही पायाच्या डाव्या अंगठ्याने करतात, किती मोठी शोकांतिका आहे हो. जर रामदास स्वामी खरे त्यांचे गुरु असते, तोही ब्राह्मण, मग शिवाजी महाराजांनी त्यांना वेगळं केलं असतं का? पण इतिहासकारांनी सगळंच वेगळं करून ठेवलं. बऱ्याच फोटोंमध्ये रामदास स्वामी शिवाजी महाराजांना दाखवलेले आहे, पण त्यांना वाचन नाहीये. आपण जर त्यांना म्हटलं की रामदास स्वामीचा शिवाजी महाराज काही संबंध नाही, तो आपल्याला येड्यात काढतो. हा आला कुठला मला शिकवायला. काशीच्या गागा भट्टाने डाव्या पायाच्या अंगठ्याने काय केलं मग? एवढा मोठा राजा, पण त्यावेळच्या सनातनी ब्राह्मणांना देखील एका मराठाचं राज्याभिषेक होणं हे मान्य नव्हतं. इतिहास खूप मोठा आहे. रायगडावरती किती लोक गेलेत? तुम्ही गेले? बालाजीला किती लोक गेले मला ते सांगा पहिले. व्हेरी गुड. तुम्ही बालाजीला गेले, पण रायगडावरती का नाही गेलेत? कारण की बालाजी आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्याला काहीतरी देतो. जो चमत्कार बताते हैं उसे लोग नमस्कार करते इस दुनिया में भाई. जे चमत्कार दाखवते त्यांना कोणी मानत नाही. यांना मानत का नाही आपण? कारण की शिवाजी महाराज कुणाच्या अंगात येत नाही. शिवाजी महाराज जर कुणाच्या अंगात आले असते तर त्यांच्या घराघरात देऊळ राहिलं असतं की नाही? अरे ज्या बापाने आपल्याला घडवून गेलं 1627 पासून तर आतापर्यंत ज्वलंत इतिहास माझ्या समोर आहे, पण मी आजही माझ्या बापाच्या राजधानीत गेलो नाही. मी दोनदा गेलो मित्रांनो, एकदा पायदळ गेलो आणि एकदा रोपवेनं गेलो. शिवाजी महाराजांच्या रायगडावर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही थोडा विचार मंथन करणार की छत्रपती शिवाजी महाराजांना किती विक्षिप्त करून ठेवलंय. रायगडाच्या पायथ्याशी माता जिजामातेची समाधी आहे. पहिला संदर्भ. आणि शिवाजी महाराज हयात असताना जिजामाता वारली होती. ओके. मग एक राजाची आई, ज्या आईने त्याला घडवून गेलं, त्या आईची समाधी छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या पायथ्याशी करतील का? आपण घर बनवतो, आपल्या आईचं नाव खाली देतो का वरती देतो? मग तिथे समाधी कोणी बनवली? सनातनवाद्यांनी बनवून ठेवली. पुढे वरती किल्ल्यावरती जा. किल्ल्यावरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच्याच बाजूला सांगितलं गेलंय की कुत्रा देखील शिवाजी महाराज सेवक होता, त्याची समाधी तिथेच आहे. काहीच अंतरने मी जिथे इथं उभा, इथे त्यांची समाधी आजूबाजूला. आता छत्रपती शिवाजी महाराज समाधी मोठी हवी का लहान हवी? कुत्र्याची समाधी मोठी हवी का लहान हवी? प्रश्न तुमचेच आहेत. कारण की हा प्रश्न मलाही पडतो, सगळ्यांना पडतो, सगळ्यांना समजतं, परंतु आपण तिथं काहीच करू शकत नाही. कारण की करणे करवणारे त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या. छत्रपती शिवाजी महाराज समाधी छोटी आहे आणि कुत्र्याची समाधी जवळ 3 ते 3.5 फूट त्यांच्यापेक्षा उंच आहे, आजूबाजूला बाजूलाच. आता ठीक आहे, दुसरा संदर्भ. रामाचा सेवक कोण होता हो? कोण होता? हनुमान होता. हनुमान रामाच्या डोक्यावरती असतो का खाली असतो? बघा, माझा संदर्भ मनाला लावून घेण्यासारखा अजिबात नाहीये. कुणाला जर मनाला लागत असेल तर मी त्यांची हात जोडून विनंती करेल की जे तिथे आहे मीच तेच तुम्हाला सांगतोय. हनुमान आजही कोणत्याही फोटोमध्ये आपल्याला रामाच्या पायाशीच दिसतो. मग छत्रपती शिवाजी महाराजचा सेवक जर कुत्रा असेल, त्याची समाधी कुठे असली पाहिजे? संभाजी ब्रिगेडने ती कुत्र्याची समाधी पाडून फेकली होती, तरी नंतर फडणवीस सरकारने त्याला तिथं आणून परत बसवलं. तुम्ही तोडा, आम्ही जोडतो. तुमचं सरकार गेलं की आम्ही तोडा, तुम्ही जोडा. अरे कशाला शिवाजी महाराजांना विक्षिप्त करतात तुम्ही? जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात, पण शिवाजी महाराजांना डोक्यात नाही घेत, डोक्यावर घेतात. आपण महापुरुषांना डोक्यात घेतलंच नाही, त्यांना डोक्यावरच ठेवलं. जयंती आली, बाबासाहेबांना डोक्यात घेतलं नाही, डोक्यावरच ठेवलं.
आणि हीच मोठी शोकांती आहे की महापुरुषांना आपण डोक्यातच घेतलं नाही. जर डोक्यात घेतलं असतं तर ही वेळ आलीच नसती. मित्रांनो, रायगडावरती एकदा चला. मला तरी वाटतं आपण 5-50 लोक सहलीने जरी गेलात ना तरी पुरे होईल. कारण की नुसतं किल्ल्यावरती दर्शन घेणं महत्वाचं नाहीये, त्या किल्ल्याच्या एक एक गोष्टीची माहिती सांगणं गरजेचं आहे. तुम्ही किल्ला पुरा फिरून जरी आले तर तुम्हाला विचारलं की कडेलोट कुठं करतात, तोही तुम्हाला पॉईंट कोणी सांगणार नाही. शिवाजी महाराज राज्याभिषेक काय कुठे केला ते कोणी सांगणार नाही. रायगडावरती जसं आपल्याकडे आता बाजारामध्ये दुकानं असतात एका लाईनीने, काय म्हणतो आपण त्यांना, कॉम्प्लेक्स सारखे, अक्षरशः दादा त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स सारखे दुकानं आजही त्यांच्या पाया भरलेले आहेत. म्हणजे तिथे बाजार भरायचा रायगडावरती. आणि रायगडावरती ज्यावेळेस शिवाजी महाराज राज्याभिषेक करत असताना हत्ती घेऊन गेले होते. 4 हत्ती होते राज्याभिषेकाच्या वेळेस. त्याच इंग्रजांनी त्यांना विचारलं होतं की यहाँ पे इंसान आने का मुमकिन नहीं है, इन हत्तियों को आपने लाया कैसे बोले ऊपर. शिवाजी महाराज त्यांना राज सांगत नाही. त्याला काय माहिती होतं की शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग 10 वर्ष 5 वर्ष अगोदर चालायचं. ते हत्ती लहान असताना शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर पोहोचवलेले होते. इंग्रजांना आजही प्रश्न होता की एवढे मोठे हत्ती चालले, इथून माणूस वरती जाऊ शकत नाही, हत्ती चढले कसे. शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग आहे, नियोजन आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी इथंच थांबतो. बोलता बोलता कोणाचे मन जर दुखवले गेले असते तर प्लीज उदात्त अंतःकरणाने आपण माफ करावं. कारण की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. बोलता बोलता काही चुकलंही असेल. कारण की जो वाचतो तोच बोलतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते ज्याने ज्याने प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि शिक्षण कुणी केव्हा गुरगुरल तो, ज्यावेळेस त्याला आतली माहिती असेल. इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांच्या जयंती आपण साजऱ्या केल्या पाहिजेत. आणि अनावधाने सांगतो की पुढच्या वेळेस आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण साजरी करणार आहोत. आणि त्या ठिकाणी बोलणाऱ्याही महिला असतील आणि ऐकणाऱ्याही महिला असतील, नियोजन करणारे फक्त पुरुष असतील प्रत्येकाने. कारण की सावित्रीबाई फुले तुम्हाला जर कळाली ना तर कधीच नवरा बायकोचे भांडण होणार नाही. त्याला कारण आहे की एक अनाडी बाईला महात्मा फुल्यांनी शिकून आज पुढे आणलं. आज शिक्षणामुळे महिला कुठे गेल्यात हो, गेल्यात की नाही. देवाला पूजणाऱ्या बाया देवदाशा झाल्या, वाघ्याला पूजणाऱ्या बाया मुरड्या झाल्या. पण माझ्या सावित्री माईला पूजणाऱ्या बाया कलेक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या. विसरून गेल्या की आम्ही कोणाची औलाद आहे. अजूनही सरस्वती विद्येची, ज्या सरस्वतीने तुम्हाला ABCD शिकवलं नाही, ती सरस्वती कशी विद्येची देवी हो. महिलांना चूल आणि मुलस्त ठेवलं होतं. महिलांना बाहेर जाण्याचे अधिकार नव्हते, दिले कोणी? कुणी भटानी ब्राह्मणांनी दिले नाही. त्यांच्यासाठी महापुरुषांनी धजा खाल्ल्या. राजा राममोहन राय सतीची प्रथा बंद केली. किती अनिष्ट प्रथा होत्या स्त्रियांच्या विषयी, या महापुरुषांनी सगळ्या प्रथा नष्ट केल्या. पण आपण महापुरुषांना विसरलो. आता डिजिटल इंडिया आहे सगळं. घरात जर आई वडील मुलगा बसलेला असेल तर एकमेकांशी बोलत नाही, फक्त ते मोबाईलशीच बोलतात. साला एखादी पाहुणा आला तो आपल्याकडे विचार करतो, आता बोलतील तेव्हा बोलतील, पण याचा मोबाईलच काही बंद होत नाही. अशी परिस्थिती आहे. चला असो, तर पुढच्या वेळेस आपण खरोखर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आपण मला साथ द्यावी. साथ यासाठी म्हणतो की एकट्याचं माझं काम नाहीये. सकाळी उठलो, माझे मित्र बोलले साहेब आपल्याकडे मूर्ती छोटी आहे. म्हटलं चल गाडीत बस. जळगावला गेलो, मूर्त्या भुसावळला गेलो, आम्ही तिथे मूर्त्या बघितल्या. नजर गेली मूर्तीकडे, मला हे तर हीच, त्या छोट्या मूर्त्या नकोच म्हटलं मला. त्याला म्हटलं किंमत सांग. त्याने किंमत सांगितली. त्याला थोडं बाजूला घेऊन गेलो, त्याला दिले कान मंत्र, मला काय द्यायचे होते. मूर्ती घेऊन आलो, पैसे दिल्यावर फुकटात नाही आणली. तर मित्रांनो, खरोखर तुम्ही मला या ठिकाणी येऊन उपकृत केलं. माझं पामराच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. खरोखर मी आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि पुढच्या वेळेस माता सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता रमाई यांच्याविषयी आपण जाणून जरी घेतलं ना
तरी खूप खूप आपला संसार थाटात जाणार आहे. तर या ठिकाणी थांबतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आलेला आहात, तर तोंड गोंड गेल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. वाटलं जेवण पण बनवू शकतो आपण, काही टेन्शन नाही, महिला वर्ग भरपूर आहेत. चालेल का? तर आपण या ठिकाणी सर्वांना, पण एक आहे, ज्या मुलांनी या ठिकाणी भाषण दिलं त्यांचा सत्कार करणं मला खूप गरजेचं आहे. त्यातल्या 3 लोकांची नावं मी इथे निवडलेली आहेत. त्यांच्यासाठी मी पुस्तकं आणलेली आहेत आणि पुस्तके मी काही देवा धर्माची तुम्हाला